दर्यापूर हादरलं. अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जीव घेणा हल्ला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्यापूरच्या आनंदनगर परिसरात 2 अज्ञात युवकांनी तोंडाला रुमाल बांधून एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसत तिच्यावर धारदार शस्त्रांनी जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झालीय. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमी मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. त्यामुळे आनंदनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सांगितलं सर त्यांनी की बा तुम्ही कुठं गेले होते, काय गेले होते, पोरीकडे लक्ष का बरं नाही दिलं. तर आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं. 2 जण आले होते सर तोंडाला बांधून. माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते 2 जण आले, गेट उघडला आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला. कुठं झालं हे? घरी झालं का सगळं? ते झालं अंगणात. ते कोण होते 2 जण, काही माहित आहे? नाही सर, आमचं म्हणजे कोणासोबत भांडण तोंडून काहीच नाही सर. आम्ही गरीब लोक आहे, कोणाच्या लेनदेण्यातही राहत नाही, काहीच नाही सर. रिपोर्ट घेतला का पोलिसांनी? हो, लिहून घेतला सर. लिहून घेतला? हो. त्याची कॉपी वगैरे दिली का आपल्याला? घरात येऊन मारणं म्हणजे का साधी गोष्ट झाली का बाबा? पोलीस स्टेशन आहे जवळच पोलीस स्टेशन आहे. एवढं कोणी जास्त कोणी बाहेर राहत नाही की नाही. मुलीचं कोणी राहत नाही बाहेर, आपल्या प्रकारात राहतात. म्हणजे काहीतरी 3 याचं होतं ते. त्यांनी असं दाबलं, ते असं लागलं नाही तर त्यांनी असं मारलं. किती कधीची गोष्ट आहे? काय घडलं नेमकं सांगतो? अर्धा 1 घंटा झाला तरी. हा, नेमकं काय झालं? ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं. किती जण होते ते? 2. तोंडाला बांधून? हो. घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूम मध्ये होते. बस. ते मारून पळाले? हो. मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली. घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घर आणि घर लावून ते चालले गेले. मग पोलीस स्टेशनला गेले का तू? नाही, आईला फोन केला, आई आली, मग आईनं घेऊन गेली. मग पोलीस स्टेशनला? हो. मग काय झालं? रिपोर्ट दिला का? हो. कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? नाही.